नमस्कार नमस्कार नमस्कार, वेलकम बॅक टू इट अँड व्लॉग्स. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला, व्हिडिओची स्टार्टिंग माझ्या आणि मोहितच्या नमस्कारांनी झाले. तर आज आपण आलोय पेन रावे गावामध्ये. आज काट्यांची परंपरा जी त्यांची 100 वर्षाहून जास्ती येऊन परंपरा ही चालू आहे, तीच बघण्यासाठी आज आपण आलोय रावे गावामध्ये. पेन तालुक्यातील असं गाव आहे की ते महाराष्ट्रातील सर्वात उंच काट्या उभारल्या जातात. त्याच बघण्यासाठी आज आम्ही आलोय आणि बघूया कसा आहे आज यंदाचा त्यांचा या वर्षीचा जल्लोष आणि थाटमाट. बघूया आतमध्ये गावामध्ये जसं एंट्री करूया. चला व्हिडिओ सुरू करूया आणि भरपूर अशी व्हिडिओ शेअर करा आणि सुरू करूया व्लॉग. असले रावे गावामध्ये आहे रायबा देवी. सुंदर अशी म्हणजे एंट्रन्सची कमान बनवलंय आपण. दोघं जण आपल्या सोबत, दोघं जण म्हणजे हे. आणि हा रायबा देवी यात्रा उत्सव 2026 धमाल. आणि आतमध्ये जाताना डीजेचा साऊंड ऐकायला भेटते. सुंदर अशी कमान बघ. वरती प्रभू श्री राम आणि हनुमान राया आपला बघताय तुम्ही. सुंदर अशी कमानीवर. त्याला कशा प्रकारे गाव हा पूर्ण सजवलेला आहे. जय श्रीराम ही आली. खतरनाक याच्या मोराच्या याने मस्त सजवलेला आहे. जय खंडोबा. काठी बघू शकता ये साईडला. कशी मोठी काठी आहे ते बघा. चला, जय खंडोबा आणि जय श्रीराम हे दोन आपल्याला दिसले आहे. आता पोहोचलो आपण देवलामध्ये. दर्शन घेऊया पटकन जाऊन. बाहेरच गर्दी बघताय, भरपूर अशी गर्दी. आणि तिन्ही आल्या, एक आली आपल्याला भेटली नाही. त्यांची तो जाऊ, त्यांची काठी दाखवू. पण इकडं गर्दी बघा मंदिराच्या बाहेरमध्ये. देवलामध्ये आलोय आणि अशी भरपूर अशी रांग लागलेली आहे आणि गर्दीत आहे भरपूर. समोर बघताय रायबा देवी मातेला. भरपूर अशी मस्त रायबाईचे फोटो लावलेत बघा याला. सुंदर आहे रायबा देवी. घरी बसल्या तुम्हाला पण रायबा देवीचं दर्शन करून दिला ना. नक्की व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर असा प्रेम द्या. जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा. घरी बसल्या तुमचा सुद्धा रायबा देवी आईचं दर्शन झालं. प्रसाद बघा, सर्वांना प्रसादाची सोय. मस्तपैकी पेढे वगैरे जे काय प्रसाद आहे ते. देव माझा मसोबा. जय खंडोबा आणि जय श्रीराम. आणि अजून बराच वेळ आहे, अजून चालू नाही झालाय. काट्यांचा जो खेळ आपण बघायला आलोय, तुम्हाला दाखवायला आलोय. जी मजा इकडचा थाटमाट जो असते तो तुम्हाला दाखवासाठी इथं आलोय. तेच थोडे वेळातच यांचं चालू होईल. ते बघा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. आणि बघा किती उंच उंच अशा काट्या असतात ते यांच्या. म्हणजे कसा केलेला आहे हे खांब. म्हणजे जुने एकदम वर्षांवर्ष आधीचे खांब आहेत हे, जे काट्या दिसतात तुम्हाला. आता याच्यावरच या काट्या खेचतील कसा ते बघा, कसे लटकलेत ते बघा.
सर्वजण. आम्ही ड्रायव्हर टॉपच्या करू. टॉप दर्शन हा दर्शन पेन तालुक्यात दहशत. आणि किती सलग किती वर्ष झाले तुमचे जिंकते? 100 वर्ष जास्त झालं. 100 वर्ष आधीपासून ही आपली परंपरा सुरू आहे. आणि तुमची काठी लगातार कितवे वर्ष जिंकते? 4 वर्ष लगातार जिंकले. लगातार. मग यंदाचा काय प्रयत्न? यंदा जिंकली तर 5 वर्ष हॅट्रिक होणार. हॅट्रिक होणार. काही असो हॅट्रिक होऊ दे, पण इकडचा मजा जी असते, पैशांचा खेळ नसते ह्यो फक्त मजेसाठी खेळ असते. तेच बघण्यासाठी लोक एकदम दुरून दुरून येत असतात. बघा काठी बघा, देव माझा मसोबा, रेड आर्मी. मसोबा चला. आपल्या सोबत आपल्या कॉलेजचा मित्र वैष्णव, आणि दरवर्षी तो आपल्याला आमंत्रण करत असतो त्यांच्या गावात. चला देव माझा. जय. नाश्ता वगैरे करून झालाय आणि आम्ही अरे जेवलास तरी नाश्ता करे साहेब. हे जेवलो. मग अरे काय हा, लगेच वरती जेवू. खाली धान खाला, अजून काय पाहिजे? हे नाश्ता द्यायचा होता. नाश्ताच केलाय. काठी येते. त्याला पहिली काठी आली. मसोबा.
काटे सणासाठी वाट पाहत असतात भरपूर लोक आणि भरपूर अशी गर्दी बघताय तुम्ही. हा काट्या थोड्या वेळातच या काट्या आता उभारण्यात येतील व उंच ज्याची पहिली काठी उभी राहील तो जिंकल. आणि लगातार 4 वर्षाचा जय श्रीराम ती आली आहे, ती जिंकत आले म्हणजे नीली आर्मी. आता यंदा कोण होतं विजेता. आणि हा खेळ आहे तो पैशांचा नसते, फक्त खेळ असते तो मजासाठी आणि ती मजा बघण्यासाठी भरपूर अशी लोकांची गर्दी तुम्ही बघताय या साईडला. लोक बघा कुठं उभी राहिलीत. बघा देव माझा मसोबा लगेच काठी उभी राहिली. अशाच आता जय खंडोबा आणि जय श्रीराम ही काठी सुद्धा उभी राहील. सगळ्यात पहिले मान देव माझा मसोबा. चला जय श्रीरामची काठी सुद्धा बघता आता. जय श्रीराम. चला काट्या उभ्या राहिल्यात आणि सर्वात उंच कोणची काठी दिसते नक्की कमेंट करा. मला तर जय श्रीराम नीली आर्मी वर्सेस रेड आर्मी वर्सेस पिवली आर्मी. मजा खरंच जाम मजा येते. हे गावात आपण काट्यांचा खेळ बघायला येतो जे काट्या उंच उभारतात.
पेन तालुक्यात महाराष्ट्रामध्ये बोला पेन तालुक्यात रावे गावामध्ये सर्वात उंच काट्या उभारतात. 200 फुटाच्या अधिक मोठ्या उंच काट्या असतात आणि हा जल्लोष बघायला भरपूर लोक आली, भरपूर धिंगाणा झाला इकडं. आणि काट्या बघा, काट्या उभ्या राहिल्यात. सर्वात उंच काठी कोण आहे ती कमेंट करून सांगा, मी बोललो तुम्हाला. बाकी पब्लिक बघा, भरपूर अशी पब्लिक या साईडला तुम्हाला दिसते. मोहित कसा वाटला? एक नंबर. फुल गर्दी आहे, उभाऱ्यावाला जागा नाही, अवधी गर्दी आहे. अख्ख्या महाराष्ट्राचा लोक आलेला आहे बघायला या मानाच्या काट्या. यंदा पहिल्यांदाच जयखंडोबाची काठी पडलेली आहे, पण असू द्या काय नाही. बाकी 2 काट्या तुम्ही बघू शकता जशा तशा उभ्या केलेल्या आहेत एका झटक्यान. आणि रावेकरांचा जल्लोष बघा, फुल जल्लोष. चला चला काट्या उभ्या राहिला, ब्लॉग संपला. आता जाऊया घरी आणि परत आता पुढच्या वर्षी मजा बघायला येऊ हीच रावे गावामध्ये, पेन रावे गाव. चला कसा वाटला हा ब्लॉग ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या वर्षी ह्याच एक नवीन ब्लॉगमध्ये. उद्या नवीन येईल आपला. हा ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला आता वर्षभर थांबायला लागेल. नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करून जा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि रावेकरांना कमेंट करा. चला भेटूया, बाय बाय.